म्युच्युअल फंड बद्दल मी आज तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचा म्युच्युअल फंड कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. फर्स्ट पॉइंट, म्युच्युअल फंड इज दी हायेस्ट रेग्युलेटेड ॲसेट इन आवर कंट्री. म्युच्युअल फंडला 3 रेग्युलेटर्स आहेत, सेबी, एम्फी आणि आरबीआय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे आपल्याला रिस्क कमी करायला मदत होते, प्लस आपल्याला कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवू हा प्रश्न राहत नाही. तिथे एक्सपर्ट आपले पैसे मॅनेज करत असतात. पॉईंट नंबर 3, म्युच्युअल फंडमधनं तुम्ही टॅक्स सेव्हिंग करू शकता. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड हा टॅक्स सेव्हिंगचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे, कारण त्याच्यात फक्त 3 वर्ष लॉक इन आहे आणि रिटर्न्स आर सेम ॲज इक्विटी म्युच्युअल फंड्स. पॉईंट नंबर 4, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच्यावर होणाऱ्या नफ्यावरती सगळ्यात कमी टॅक्स लागतो. इट इज वन ऑफ दी लिस्ट टॅक्स्ड ॲसेट्स इन इंडिया. आणि पॉईंट नंबर 5, म्युच्युअल फंडमध्ये SIP करून तुम्ही रुपी कॉस्ट एव्हरेजिंग करू शकता आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला चांगला परतावा मिळण्यास मदत होते. सो तुमचे जे काही गोल्स असतील, मुलांचं शिक्षण, स्वतःची रिटायरमेंट किंवा इतर काही, त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हा अत्यंत चांगला पर्याय आहे, एक्स्पेशली फॉर दोज गोल्स विच आर लॉंग टर्म गोल्स बियॉन्ड 7 to 8 years ऑफ टाईम. तुम्हाला जर म्युच्युअल फंडबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा त्याच्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा आणि तुमच्या मित्राबरोबर हा रील शेअर करा ज्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची. बाय बाय.